नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिपचा एक महत्त्वाचा घटक सुरू करत आहोत. तो आहे मसावी आणि लसावी. तर हे चॅप्टर आणि या चॅप्टरवरील गणित पाहण्याच्या अगोदर काही महत्त्वाची माहिती त्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहू. तर विभाज्य आणि विभाजक याची संकल्पना मी याच्या अगोदर विभाज्यता हा चॅप्टर घेऊन त्याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. समजा आपण एक संख्या घेऊ 84 आणि दुसरी संख्या घेऊ 12. तर 84ला 12ने पूर्ण भाग जातो. 12 सत्ती 84 म्हणजे बाकी शून्य उरते. मग ज्या भागाकारामध्ये बाकी शून्य उरते तर ज्या संख्येला आपण भागाकार करतो त्याला म्हणायचं विभाज्य. ज्या संख्येने भागाकार करतो त्याला काय म्हणायचं विभाजक. म्हणजे दिलेल्या दोन संख्यापैकी एक संख्या जर विभाज्य असेल आणि दुसरी जर विभाजक असेल, आणि सोप्या भाषेत सांगायचं असेल तर दिलेल्या दोन संख्येपैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने जर भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजेच त्यांचा लसावी असते आणि लहान संख्या म्हणजेच त्यांचा मसावी असते. हा एक नियम आपल्या डोक्यामध्ये फिट ठेवायचा आहे. उदाहरण सोडवत असताना आपल्याला ट्रिक म्हणून हे वापरता येते. म्हणजे कुठलीही आकडेमोड न करता आपण गणिताची उदाहरणं सोडवू शकतो. उदाहरण एक उदाहरण घेऊ आपण. 104 आणि 13. 104 आणि 13 या दोन संख्यांचा मसावी किती आणि लसावी किती असं जर आपल्याला प्रश्न आला तर ते 104 आणि 13 हे 13 ने 104 ला पूर्ण भाग जातो. 13 104. तर या ठिकाणी 104 ही मोठी संख्या म्हणजे काय असणार आहे लसावी आणि ही लहान संख्या म्हणजे काय असणार आहे मसावी. तर या ठिकाणी आपण एक नियम या ठिकाणी शिकलं. दिलेल्या दोन संख्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने पूर्ण भाग जात असेल तर मोठी संख्या त्या दोघांचा लसावी असते आणि लहान संख्या त्या दोघांचा मसावी असते. त्याच्यानंतर दुसरा नियम या ठिकाणी आपण शिकू. मूळ संख्येच्या संदर्भामध्ये मसावी आणि लसावी काय असते. आता समजा 53 ही एक संख्या आहे आणि 71 ही एक संख्या आहे. हे दोन्ही संख्या काय आहे मूळ संख्या आहे. मूळ संख्येचा अर्थ काय त्या संख्येला एक शिवाय दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. हे दोन्ही मूळ संख्या आहेत. त्या दोघांनाही कशाने भाग जात नाही आणि वैयक्तिकही जात नाही आणि कॉमनही भाग जात नाही. शक्यतो लसावी मसावीमध्ये दोघांना किंवा तिघांना मिळून कॉमन भाग जाणे हे संकल्पना डोक्यात ठेवायची आहे. तर हे दोन मूळ संख्या आहेत. त्यांचा कॉमन असा अवयव एकही निघत नाही एकला सोडून. म्हणून यांचा जो लसावी आहे यांचा जो लसावी कोणाचा मूळ संख्यांचा. मूळ संख्यांचा लसावी म्हणजेच काय असतो त्यांचा गुणाकार. आणि मसावी दिलेल्या मूळ संख्यांचा मसावी हा काय असतो एक. एक उदाहरण घेऊ आपण अजून. 23 37 आणि 97 या तीन संख्यांचा मसावी किती. आता 23 37 97 हे तीनही काय आहे मूळ संख्या आहे. ह्या तिघांचा मसावी काय येईल एक येईल म्हणजे तोंडी उत्तर. आणि लसावी विचारलेला असेल तर मग त्यांचा गुणाकार. मग आपण नियम काय लक्षात ठेवला या ठिकाणी मूळ संख्येच्या संदर्भामध्ये दिलेल्या मूळ संख्यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार असतो आणि मसावी म्हणजे एक असते. त्याच्यानंतर समूळ संख्या. समूळ संख्या संकल्पना आहे मी विभाज्यता हे चॅप्टर शिकवत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे. समूळ संख्या म्हणजे काय दिलेल्या दोन संख्येला जर कुठलाही कॉमन अवयव आपल्याला सापडत नसेल तर त्यांना समूळ संख्या म्हणायचं. ते दोन संख्या असो तीन संख्या असो किती संख्या असो. उदाहरणार्थ 4 आणि 25 या दोन संख्या आहेत. तर सहमूळ मधल्या मूळ या शब्दामुळे कन्फ्यूज आपण व्हायचं नाही. कारण काय मूळ संख्या आपण कशाला म्हणतो की ज्या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नाही एकच्या शिवाय. मग आता 4 ला तर 2 ने भाग जातो, 25 ला तर 5 ने भाग जातो. आपण या दोघांना तर काय म्हणलेलं आहे समूळ संख्या म्हणलेला आणि याच्यामध्ये तरी एकही मूळ संख्या नाही. तर कन्फ्यूज होऊ नका मूळ या शब्दावरून. सहमूळ याचा अर्थ काय की दिलेल्या संख्यांना मग दोन संख्या असो तीन संख्या असो दिलेल्या संख्यांना कॉमन जर कुठल्याही संख्येने भाग जात नसेल
तर त्यांना म्हणायचं समूळ संख्या. तर समूळ संख्यांचा जो लसावी आहे, समूळ संख्यांचा लसावी आहे हा काय असेल, त्यांचा गुणाकार. समूळ संख्यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार आणि मसावी हा त्यांचा काय असतो, एक असतो. म्हणजे मूळ संख्या आणि समूळ संख्या दोघांसाठी सेम नियम या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी आपण लिहिलेला आहे, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी आणि मसावी. हा नेमका काय असतो, दोन क्रमवार समसंख्या. एक उदाहरण घेऊ आपण, 112 आणि 114. एक छोटासा नियम लक्षात ठेवायचा आहे की दोन क्रमवार समसंख्यांचा एकमेव विभाजक असतो तो म्हणजे 2. दोन क्रमवार समसंख्यांचा एकमेव विभाजक असतो तो म्हणजे 2. बाकी त्याला कॉमन विभाजक हा एकही नसतो. कोणाला? क्रमवार समसंख्या. तर 112 आणि 114 हे क्रमवार दोन समसंख्या आहेत. यांचा जो लसावी आहे, लसावी म्हणजे हा त्यांचा गुणाकार, त्यांचा गुणाकार भागिले 2. म्हणजे दिलेल्या दोन क्रमवार समसंख्यांचा जो लसावी असतो, हा लसावी काय असतो, त्यांचा गुणाकार असतो. त्याच्यानंतर त्यांचा जो मसावी आहे, मसावी हा असतो 2. कारण आता सांगितलेलं आहे मी, क्रमवार समसंख्या असतील तर त्यांचा एकमेव विभाजक असतो आणि तो म्हणजे काय असतो, 2. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण हा एक नियम बघितला. आता पुढचा एक नियम या ठिकाणी पाहू, दोन क्रमवार विषम संख्या. दोन क्रमवार विषम संख्या कोणते घ्या, आपण 13 घेऊ, 15 घेऊ, क्रमवार विषम संख्या. तर एक लक्षात ठेवायचं, क्रमवार विषम संख्या ह्या नेहमी सहमूळ संख्या असतात. कुठल्याही दोन क्रमवार विषम संख्या या नेहमी काय असतात, समूळ संख्या असतात. म्हणजे त्यांना कुठलाही कॉमन अवयव हा नसतो. कोणाला? क्रमवार विषम संख्यांना. मग ते समूळ संख्येचा नियम आता बघितलेला आपण, त्यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार असतो. तोच नियम या ठिकाणी लागू होईल. दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी म्हणजे काय असतो, त्यांचा गुणाकार. कारण त्यांना कोणीही कॉमन अवयव नाही. आणि त्यांचा जो मसावी आहे, दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा एक असतो, कारण कॉमन अवयवच नाही, म्हणजे त्यांचा मसावी एक. तर आता एक लक्षात ठेवा, मूळ संख्या, समूळ संख्या आणि दोन क्रमवार विषम संख्या यांच्यासाठी एकच नियम आहे. पहा, मूळ संख्या, समूळ संख्या आणि दोन क्रमवार विषम संख्या या तिघांचा जो नियम आहे तो एकच आहे. काय आहे? त्यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार, त्यांचा मसावी म्हणजे एक. आणि बदल असलेले नियम म्हणजे कोण? पहिला आणि दुसरा, विभाज्य आणि विभाजक. दिलेल्या दोन संख्यापैकी एक संख्या जर विभाज्य असेल आणि दुसरी विभाजक असेल, त्याचा सोप्या भाषेमध्ये काय वाक्यात सांगता येईल की दिलेल्या दोन संख्येपैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने पूर्ण भाग जात असेल तर मोठी संख्या त्याला म्हणायचं लसावी, लहान संख्येला म्हणायचं मसावी. आणि दोन क्रमवार समसंख्या असतील तर त्यांचा एकमेव विभाजक असतो 2. म्हणून त्यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार भागिले 2 आणि त्यांचा मसावी म्हणजे काय असतो, 2. तर हे सर्व जे महत्त्वाचे गोष्टी आहेत हे माहीत असले तर आपल्याला उदाहरणामध्ये तोंडी उत्तर देता येतात. मसावी आणि लसावी या उपघटकावरील स्वाध्याय 7.1 चे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, 48 आणि स्टार 6 या संख्यांचा लसावी 144 आहे, तर त्या स्टारच्या जागी कोणता अंक असावा? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे जे पुस्तक आहे ते सगळे पुस्तक असे उघडून समोर ठेवा. म्हणजे मी इथं वाचत असताना तुम्ही पुस्तकामध्ये देखील त्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं आहे. तर पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, 48 आणि स्टार 6 हे दोन अंकी संख्या आहेत आणि त्यांचा लसावी दिले 144. तर आपल्याला माहित आहे की दिलेल्या संख्यांनी त्यांच्या लसावीला पूर्ण भाग जातो. कारण का, लसावी म्हणजे काय, दिलेल्या संख्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक. म्हणजे या दोघांनी भाग जाणारी ही लहानात लहान संख्या आहे. मग आता
या स्टारच्या जागी आपण पर्यायातील एक एक अंक ठेवल्यास या संख्येने याला भाग गेला पाहिजे. मग आपण एक जर या ठिकाणी ठेवलं तर हे होईल 16. मग हे पहिली संख्या 48 आहे, दुसरी संख्या आहे 16. तर इथंच या ठिकाणी आपल्याला हा पर्याय नाही असं ठरवता येईल. कसं, हे मोठी संख्या आहे आणि ही लहान संख्या आहे. केव्हाही लहान संख्येनं मोठ्या संख्येला जर भाग गेला तर मोठी संख्या ही त्यांचा लसावी असते. आता समजा आपण इथे 1 ठेवला तर हे 16 होईल. 16 ने 48 ला भाग जाईल, म्हणून 48 आणि 16 यांचा लसावी 48 येईल, 144 नाही, म्हणून हा पहिला पर्याय येणार नाही. मग दुसरा पर्याय 3 जर इथे ठेवला 36, तर 36 144 ला जर 36 ने भागाकार केला तर पूर्ण भाग जातो. 36 गुणिले 4 144, म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर दुसरं, दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी 6 व 252 आहे, तर x बरोबर किती? तर अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. तर यापूर्वी आपण जे बोर्डावर तुम्हाला विविध नियम लसावी मसावीचे सांगितले होते त्याच वेळी या ठिकाणी महत्त्वाची सूत्रे म्हणून असं मी चौकटीमध्ये लिहिलेले होते. तर त्यातले एक सूत्र या ठिकाणी पुन्हा आपण लिहू. लसावी छेद मसावी, म्हणजे दोन संख्यांचा लसावी छेद दोन संख्यांचा मसावी बरोबर त्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. तर लसावी इथं किती आहे? 252 भागिले 6 बरोबर 6 6 चौक 24 6 दुनी 12. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आलेला आहे? 42. तर हे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे हा 42. मग ते असामायिक अवयव कोणते आहेत? तर 42 हा कोणत्या दोन मूळ संख्यांचा गुणाकार आहे हे शोधायचं. तर 42 हे 6 आणि 7 या दोघांचा गुणाकार आहे. मग आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या या ठिकाणी ठरवायची आहे. तर आपल्याला पुन्हा मी या ठिकाणी महत्त्वाची सूत्रे देत असताना तिथं अजून एक लिहिलं होतं की लहान संख्या बरोबर लहान अवयव गुणिले मसावी, मोठी संख्या बरोबर मोठा अवयव गुणिले मसावी. आता लहान संख्या मग 6 हे लहान अवयव आहे गुणिले मसावी. मसावी किती आहे? आपल्याला दिलेले आहे 6. 6 गुणिले 6 बरोबर 36. मग आता मोठी संख्या बरोबर मोठा अवयव 7 गुणिले मसावी. तर 7 गुणिले मसावी आहे 7 7 42. तर लहान संख्या कुठली आहे? 36 आणि मोठी संख्या कुठली आहे? 42 बरोबर. मग आपल्याला 6x आणि 7x असं म्हटलेलं आहे. मग 6x म्हणजे 36 आणि 7x म्हणजे 42. तर मग 6 ने कुठल्या संख्येने गुणाकार केल्यावर 36 येईल? 6 6 36. 7 ने कुठल्या संख्येला गुणाकार केल्यावर 42 येईल? 7 6 7 6 42 7 42. म्हणजे x च्या ठिकाणी आपल्याला काय येईल इथं? 6. पर्याय क्रमांक 4. मग लक्षात ठेवा अतिशय सोपं उदाहरण होत आहे. दोन संख्या दिलेल्या आहेत 6x आणि 7x. त्यांचा मसावी दिला, लसावी दिला आणि आपल्याला x च्या ठिकाणची संख्या विचारलेली आहे. म्हणजेच आपल्याला हे दोन संख्या काढाव्या लागतात. मग दोन संख्या कशा काढायच्या? लसावी छेद मसावी. लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मग ह्या दोघांचा जो भागाकार येईल तो भागाकार काय असेल? असामायिक अवयवांचा गुणाकार. मग हे जे भागाकार आलेला आहे असामायिक अवयवांचा गुणाकार तो कोणत्या दोन मूळ संख्यांचा गुणाकार आहे ते शोधून काढायचे. 42 हे 6 आणि 7 चा गुणाकार आहे. मग लहान संख्या काढायची असेल तर लहान अवयव गुणिले मसावी. मोठी संख्या काढायची असेल तर मोठा अवयव गुणिले मसावी. या पद्धतीने आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या इथं भेटली. हे लहान संख्या आणि मोठी संख्या जे 6x आहे ते 36, 7x आहे ते 42. तर x च्या ठिकाणी आपण 6 6 घेतलं तर हे 36 आणि 42 आपल्याला मिळतात. तर या पद्धतीने हे दुसरा उदाहरण अतिशय सोपा होता.
आता तिसरा उदाहरण तर आपण विभाज्यता कसोटी शिकत असताना सेम टू सेम हेच उदाहरण त्या चॅप्टर मध्ये दिलेलं होतं. काय आहे ते? एका संख्येस 3, 4 व 5 ने भाग जातो तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते? म्हणजे या 4 विधानापैकी 3 विधान हे सत्य आहेत आणि 1 विधान हे असत्य आहे. मग हे कसं शोधायचं? तर 3, 4, 5 ने भाग जाणारी संख्या, बरोबर, एका संख्येस 3, 4 व 5 ने भाग जातो. मग एखाद्या संख्येत दिलेल्या संख्येने न जर भाग जात असेल तर ती संख्या म्हणजे त्यांचा लसावी असेल. एका संख्येस 3, 4, 5 ने भाग जातो म्हणजे ही जी संख्या आहे ही संख्या काय असणार आहे? 3, 4 आणि 5 चा काय असणार आहे? लसावी असणार आहे, बरोबर. मग मी तुम्हाला याच्या अगोदर जे काही नियम शिकवले त्याच्यात एक नियम होता. दिलेल्या संख्या जर सहमूळ संख्या असतील तर लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार असतो. तर 3, 4, 5 या सहमूळ संख्या आहेत. या तिन्हीलाही कुठल्याही एका कॉमन संख्येने भाग जात नाही म्हणून यांचा जो लसावी आहे तो यांचा गुणाकार येतो. तर 3 गुणिले 4 गुणिले 5, 3 × 12, 12 पंचे 60. तर 3, 4, 5 ने भाग जाणारी संख्या कोणती असेल? 60 असेल. आता 60 ही एकच संख्या नाही 3, 4, 5 ने भागणारी. 60 ही लसावी आहे पण 3, 4, 5 ने भागणारी संख्या 60 आणि 60 च्या पटीमध्ये असतात. म्हणजे 60, 120, 180, 240 अशी किती असंख्य संख्या आहेत. 3, 4 व 5 ने भागणाऱ्या असंख्य संख्या आपल्याला या ठिकाणी घेता येतात. मात्र लसावी मात्र त्याची किती आहे? 60च आहे. आणि बाकी ह्या संख्या काय आहेत? 3, 4, 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. मग आता पर्यायाकडे आपण लक्ष देऊ. 12, 6, 10 ने भाग जाणारी संख्या. 12, 6, 10 ने भाग जाणारी संख्या. मग 60 ला 12 ने 6 ने 10 ने भाग जातो, बरोबर. म्हणजे हा पर्याय काय आहे? सत्य आहे. 6, 5, 8 ने भाग जातो त्या संख्येस. मग 60 ला 6, 5, 8 ने भाग जातो का? 6 ने आणि 5 ने जातो परंतु 8 ने या ठिकाणी भाग जात नाही. म्हणजे हे विधान काय आहे? असत्य आहे. मग 2, 10, 15 ने 60 ला भाग जातो हे विधान सत्य आहे. 10, 12, 15 ने 60 ला भाग जातो हे विधान या ठिकाणी सत्य आहे. तर आपलं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 हे काय आहे? विधान असत्य. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, दोन संख्यांचा लसावी 341 असून त्यांचा मसावी 11 आहे तर त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती? सेम टू सेम आता याच्या अगोदर आपण जे दुसऱ्या प्रकारचं उदाहरण सोडवलं होतं तेच उदाहरण या ठिकाणी पुन्हा आलेलं आहे. मग कोणतं सूत्र वापरायचे या ठिकाणी? लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मग हे जर सूत्र वापरलं तर या ठिकाणी लसावी काय आहे? 341 छेद मसावी काय आहे या ठिकाणी? 11. लसावी छेद मसावी यांचा जो भागाकार येईल तो काय येणार आहे? तो असामायिक अवयवांचा गुणाकार येणार आहे. मग हा भागाकार करा. 11 त्रिक 33, 3 उरले 11 एक 11. हे काय आहे? असामायिक अवयवांचा गुणाकार, बरोबर. 31 हा भागाकार आला. मग 31 हे काय आहे? असामायिक अवयवांचा गुणाकार. तर 31 या संख्येचे दोन भाग करायचे जे की मूळ अवयव आहेत. तर मुळातली 21 हीच संख्या मूळ संख्या आहे. 31 हीच संख्या काय आहे? मूळ संख्या. म्हणजे 31 ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. मग 31 ला दोन संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात कसं लिहिता येईल? 31 गुणिले 1, बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी लहान संख्या आणि मोठ्या संख्या काढायच्या आहे. तर ते कसं काढायचं? जो लहान अवयव आहे त्याला मसावीने गुणाकार केला, लहान संख्या येते. जो मोठा अवयव आहे त्याला मसावीने गुणाकार केला तर मोठी संख्या येते. तर या ठिकाणी त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर मोठी संख्या म्हणजे या ठिकाणी काय आहे? 11 गुणिले 31. 11 गुणिले 31 केल्याच्या नंतर गुणाकार देखील काय येतो? 341 या ठिकाणी येतो. पर्याय क्रमांक 1, बरोबर. तर या ठिकाणी अतिशय सोपं हे चौथं उदाहरण होतं. यानंतर
आता प्रश्न क्रमांक 5 आपण पाहू. औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 व 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहे. म्हणजे अशी काही खोके, त्या खोक्यामध्ये 15-15 बाटल्या मावतात. असे काही खोके ज्याच्यामध्ये 20-20 बाटल्या मावतात. अशी काही खोके ज्याच्यामध्ये 25-25 बाटल्या मावतात. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी, म्हणजे 15 वाला असो, 20 वाला असो की 25 वाला असो, कोणत्याही प्रकारचे बाटल्या पूर्णपणे भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील. म्हणजे समजा आपण 15-15चे बाटल्याचे खोके केले किंवा 20चे केले किंवा 25चे केले, तर एकूण बाटल्या त्या ठिकाणी किती लागणार आहेत, म्हणजे तिथे एकही शिल्लक बाटली राहणार नाही, तर असे किती बाटल्या लागतील. तर 15, 20, 25 या संख्येपेक्षा त्याचं जे उत्तर आहे ते मोठं येणार आहे. मग आपण मसावी आणि लसावी हे शिकत असताना 2 संख्या असो की 3 संख्या असो, त्यांचा मसावी हा त्या संख्येपेक्षा लहान असतो आणि त्यांचा लसावी हा त्या संख्येपेक्षा मोठा असतो. इथं बाटल्याची संख्या या 15, 20, 25 पेक्षा जास्त येणार आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या संख्यांचा लसावी जर काढला तर आपल्याला 100% या ठिकाणी उत्तर सापडते. मग आता 15, 20 आणि 25, 15, 20 आणि 25 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी काढत असताना तुम्ही मोठ्या संख्येने भाग देऊ शकता, मात्र मसावी काढताना लहान लहान संख्येने भाग द्यावा लागतो. तर 15, 20, 25 ला 5 ने भाग जातो. 5 3 15, 5 20 आणि 5 5 25. आता 3, 4, 5 या तीनही समूळ संख्ये, याला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. त्याच्यामुळे इथं 3 घेऊन भाग द्या, इथं 4 घेऊन भाग द्या किंवा इथं 5 घेऊन भाग द्या. म्हणजे पुन्हा इकडे कोणती संख्या येणार आहे, 3, 4 आणि 5 येणार आहे. 3 1 3, 4, 5, 4 1 4, 5, 5 1 5. म्हणजे या ठिकाणी जी लसावी आहे ते 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. 5 3 15, 15 60, 60 गुणिले 5 300. लसावी किती आली, 300. म्हणून या ठिकाणी आपल्याला किती बाटल्या लागणार आहे, 300. पर्याय क्रमांक 4. आता या गणितामध्ये थोडासा बदल करून अजून एक गणित या ठिकाणी तयार केलं जाऊ शकते. थोडंसं लक्ष द्या. औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20, 25 बाटल्या मावतील अशी काही खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरल्यानंतर, कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरल्यानंतर प्रत्येक वेळी 3 बाटल्या उरतात. प्रत्येक वेळी 3 बाटल्या उरतात. तर एकूण बाटल्यांची संख्या किती. म्हणजे हेच गणित मी थोडंसं रचना बदलून नवीन गणित तयार केलं होतं. मग या ठिकाणी 3 बाटल्या उरतात, 3 बाटल्या शिल्लक राहतात. म्हणजेच ते एकूण बाटल्यांची संख्या जर आपल्याला काढायची असेल तर जे काही लसावी येईल त्याच्यामध्ये +3 करायचं, म्हणजे उत्तर येईल आपण त्या ठिकाणी 303. हेच गणित अजून एक प्रकारे या ठिकाणी बदल करून पुन्हा आपल्याला विचारला जाऊ शकतो. पूर्णपणे बाटल्यांनी भरल्याच्या नंतर 4 बाटल्या शिल्लक राहतात, तर एकूण बाटल्यांची संख्या किती. मग आता आपण हे 300 + 4. आता ह्याच्यात अजून थोडासा बदल करायचा असेल तर या ठिकाणी 3 किंवा 4 बाटल्या उरतात असं म्हटलेलं आहे, तर 3 किंवा 4 बाटल्या कमी पडतात असा देखील प्रश्न हा बदलून दिला जाऊ शकतो. मग कमी पडतात म्हणजे काय करायचं, जेवढे आपले लसावी येईल त्याच्यामधून ती संख्या मायनस करायची. 3 बाटल्या कमी पडतात म्हणजे 300 - 3 केलं 297 बाटल्या एकूण त्या ठिकाणी येतात. असं म्हणजे एकच गणित, हे शब्दरचना बदलून जेव्हा दिलं जातं तेव्हा ते आपल्या लक्षात असलं पाहिजे की त्याचं उत्तर कसं सोडवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 अतिशय सोपा आहे. काय विचारलं आपल्याला त्या ठिकाणी, एका टोपलीत काही फुले आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात. 12 मुलांना वाटलं तर 8 फुले उरतात. तेवढीच फुले. आता एक टोपली आहे, त्याच्यामध्ये काही फुलं आहेत. तर हे फुलं 12 मुलांना सारखे वाटले, किती वाटले माहित नाही, सारखे सारखे वाटले तर किती फुलं वर आले, 8. 30 फुले 14 मुलांना जर सारखी सारखी वाटली तर त्या ठिकाणी किती उरतात, 10.
पहा हे गणिताची रचना पहा. अशा पद्धतीचं गणित आलं तर कसं सोडवायचं. एका टोपलीत काही फुले आहेत, 12 मुलांना ती वाटली तर 8 उरतात आणि 14 मुलांना सारखी वाटली तर 10 उरतात. तर त्या टोपलीमध्ये कमीत कमी किती फुले आहेत. 12 मुलांना वाटले तर 8 उरले, 14 मुलांना वाटले तर 10 उरले. हा जो फरक आहे तो फरक कितीचा येऊ लागलेला आहे, 4चा येऊ लागलेला आहे. मग आपल्याला हे जे उत्तर काढायचं असेल या गणिताचं, तर या ठिकाणी काय करायचं आहे, जे लसावी आहे या ठिकाणी जी काही लसावी येईल त्या लसावीमधून 4 वजा -4 काय करायचं आहे, त्या ठिकाणी लसावीमधून 4 ही संख्या वजा करायची आहे. 4 ही कुठून आली, 12 मुलांना वाटलं तर 8 उरतात, 14 मुलांना वाटलं तर 10 उरतात. ह्या दोन्ही मधला जो फरक आहे, 12 मधून 8 गेले 4, 14 मधून 10 गेले 4, हा जो फरक आहे हा फरक लसावीतून जर आपण वजा केला तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हे मिळून जाते. तर आपल्याला लसावी कोणाची काढायची, 12 आणि या ठिकाणी 14, 12 आणि 14 ची लसावी काढायची. हे 12 इथे काढू आपण, 12 आणि 14. आता मी या अगोदर तुम्हाला एक ट्रिक शिकवली होती. कोणती, दिलेल्या संख्या क्रमवार समसंख्या असल्या तर त्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकार भागिले 2 असतो. तर 12 आणि 14 हे काय आहेत, क्रमवार समसंख्या. आपल्या नियमात ते बसतात. 12 गुणिले 14 छेद 2 जर केलं तर 2 × 2 2 सक 12, 6 गुणिले 14 14 सम 84. म्हणजे 12 आणि 14 चं तोंडी लसावी आपल्याला मी शिकवलेल्या ट्रिक प्रमाणे काढता येईल. आपण पद्धतीने जर काढलं, 2 सक 12 2 सती 14, 6 1 6 आणि 7 1 6. मग लसावी काय आहे, लसावी बरोबर 2 गुणिले 6 गुणिले 7, 2 सक 12 12 सती 84. लसावी काय आली, 84. मग लसावी उत्तर आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग ते लसावी 84 - 4 बरोबर 80. मग आपलं उत्तर काय असेल, 80. मग आपलं उत्तर बरोबर आहे की नाही एक वेळा पडताळा करून पाहायचं. 12 मुलांना सारखी वाटली, मग हे 80 फुलं 12 मुलांना वाटा, 12चा पाडा घ्यायचा 80च्या जवळपास, 12 सख 72. मग 80 मधून 72 गेले तर 8 उरतात. 12 मुलांना वाटली तर 8 उरले. आता 14 मुलांना वाटा, 14 पंचे 70, 80 मधून 70 गेले तर किती उरले, 10 उरले. म्हणजे आपण जो पडताळा केला तो बरोबर आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे एकदम करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरते. अशी लहानात लहान संख्या कोणती. या प्रश्नाचं उत्तर तोंडी आहे. पर्याय पाहिल्याबरोबर याचं उत्तर आपल्याला देता येते. कसं ते पहा. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागली असता म्हणजे 2 पासून 10 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या सगळ्यांची लसावी. बरोबर, 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे काय, 2 पासून 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची लसावी. मग आता 2 पासून 10 पर्यंत समसंख्या पण आहेत आणि मूळ संख्या पण आहे. मग दिलेल्या संख्यामध्ये जर समसंख्या असेल आणि मग बाकीची मूळ संख्या का असे ना, एखादी जरी समसंख्या असली, दिलेल्या संख्येमध्ये एखादी जरी समसंख्या असली तर त्या सर्व संख्यांचा लसावी हे समसंख्याच येते. त्या सर्व संख्यांचा लसावी हे समसंख्या येते. मग 2 ते 10 पर्यंत सम आहेत, विषम आहेत, पण सम असल्यामुळे 2 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांचा लसावी हे काय येणार, समसंख्या येणार. बरोबर. मग आता भागले असता बाकी 1 उरते म्हटलेलं आहे, म्हणजे त्या संख्येला भागल्यावर पुन्हा बाकी उरते. म्हणजे जे लसावी आहे त्याच्यामध्ये जर आपण 1 प्लस केलं तर मग त्या ठिकाणी बाकी ही 1 उरणार आहे. कारण दिलेल्या संख्यांनी लसावीला पूर्ण भाग जातो. बाकी 1 उरण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, लसावीमध्ये 1 प्लस करावं लागेल. बरोबर. मग आपली ही लसावी काय येते, सम येते. मग त्या समसंख्येमध्ये 1 मिसळा तर ते विषम येते. मग दिलेल्या 4 पर्यायापैकी विषम संख्या एकच पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणून डोळे झाकून याचं उत्तर 1 लिहायचं आहे. कुठलीही पद्धत करायची गरज नाही. तरी देखील तुम्हाला
पद्धतीने याचं उत्तर कसं काढता येईल हे या ठिकाणी मी दाखवतो. तर 2 ते 10 पर्यंत या संख्या आहेत त्यांचा लसावी आपण काढायचा आहे. हे 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 बरोबर. मग 2 न भाग द्या. 2 2 4 3 2 2 आपलं बे 1 बे 3 2 2 4 5 2 3 6 7 2 4 8 9 2 5 10. आता 3 न भाग द्या. 1 3 1 3 2 5 3 1 3 7 4 3 3 9 आणि हे 5. ठीक आहे. पुन्हा इथे 2 आणि 4 आल्यामुळे 2 न भाग द्या. 1 1 2 बे 5 1 7 2 2 4 3 आणि हे 5. हे 2 5 असल्यामुळे 5 ने भाग द्या. 1 1 1 5 1 5 1 7 2 3 5 1 5. आता फक्त 2 आणि 3 उरले म्हणून बे 1 हे बाकी सगळे 1 घ्या आणि इथं 1 आणि 3 घ्या. इथे 3 1च उरला म्हणून या ठिकाणी 3 1 3. मग आता लसावी काय आहे? लसावी बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. तर या सगळ्यांचा गुणाकार करा. 2 6 6 दोन्ही 12 12 पंचे 60 60 दोन्ही 120 120 गुणिले 3 वार्षिक 36 म्हणजे 360. तर या ठिकाणी एक राहिलेला आहे 7. हे 7 1 शेवटी घ्या 7 7 1 7. मग हे पुन्हा याला गुणिले किती राहिलेला शिल्लक 7. तर 360 गुणिले 7 7 0 0 7 42 7 21 21 आणि 4 25 म्हणजे 2520 हे या ठिकाणी आपली लसावी आहे. मग बाकी एक उरते. बाकी एक उरत असेल तर 2521 मध्ये 1 प्लस करा. 2520 मध्ये 1 प्लस करा. 2521 म्हणजे लसावी प्लस 1 हे आपलं काय असेल उत्तर. पर्याय क्रमांक 1. पण इतकं करणं स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने हे योग्य नाही, कारण याचं उत्तर आपल्याला तोंडीच या ठिकाणी मिळत आहे. तर आपण स्कॉलरशिपचे विद्यार्थी म्हणजे जास्तीत जास्त गणिताचे उत्तर हे ट्रिकद्वारे दिले पाहिजेत. तर या ठिकाणी आपण आता पुढचा 8वा प्रश्न पाहू. तर उदाहरण क्रमांक 8 कडे जाऊ आपण. ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा 2 अंकी संख्या कोणत्या? तर लसावी आणि मसावी दिलं तर 2 संख्या कशा काढायच्या? एक आपण जे ह्याच्या अगोदर 2 उदाहरणे अशी आले होते. तर लसावी छेद मसावी हा जो भागाकार आहे हा भागाकार काय असतो? लसावी आणि मसावी हा भागाकार असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे आपल्याला 2 संख्यांचा लसावी आणि मसावी जर माहित असेल तर आपल्याला त्या संख्या काढता येतात. कोणत्या सूत्रानं? लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. आता याच्याने डायरेक्ट अजून उत्तर मिळालेलं नाही, अजून एक स्टेप पुढे आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे या ठिकाणी जो भागाकार येईल तो भागाकार काय असेल? असामायिक अवयवांचा गुणाकार असेल. 2 संख्यांचा तो गुणाकार असेल. मग कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार आहे? त्या 2 समूळ संख्या कोणत्या आहेत हे मग ते उत्तर भेटल्याच्या नंतर आपल्याला शोधावं लागते. तर आता लसावी काय दिलेली आहे आपल्याला? 144. मसावी काय दिलेली आहे? 4. या दोघांचा भागाकार किती येतो? 4 त्रिकम 12. तर 2 उरले 4 सख 24. काय आलं या ठिकाणी? 36 हे काय आहे? असामायिक अवयवांचा गुणाकार. 36 हे काय आहे? असामायिक अवयवांचा गुणाकार. तर 36 हे आता कोण्या दोघांचा गुणाकार आहे? अगोदर आपण याचे जोड्या पाहू. 36 चे जोड्या गुणाकाराच्या रूपामध्ये. तर 2 गुणिले 18 3 गुणिले 12 त्यानंतर 4 गुणिले 9 आणि 6 गुणिले 6 म्हणजे 36 ही संख्या आपण गुणाकाराच्या रूपामध्ये हे 4 पद्धतीने लिहू शकतो. परंतु आपल्याला जोडी कशी पाहिजे? असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे असामायिक असले पाहिजे. 2 आणि 18 मध्ये 2 हा सामायिक आहे.
3 आणि 12 मध्ये 3 हा सामायिक आहे, 6 आणि 6 मध्ये 6 हा सामायिक आहे. मग 4 आणि 9 मध्ये मात्र कोणीही सामायिक नाही. याचा अर्थ 6 आणि आपलं 4 आणि 9 ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून आपली जोडी काय येईल 4 आणि 9. मग या ठिकाणी आता सोपं आहे, असामायिक अवयवांचा गुणाकार आला तर लहान संख्येला मसावीने गुणायचं, मोठ्याही संख्येला मसावीनेच गुणाकार करायचं. मग लहान संख्येला गुणाकार जो मसावीने करतो आपण तर लहान संख्या मिळेल, मोठ्या संख्येनं जर आपण मसावीला गुणाकार केलो तर मोठी संख्या मिळेल. तर 4 गुणिले 4, 4 चौक 16, ते 4 गुणिले 9, 4 9 36. मग ह्या संख्या कोणते 16 आणि 36, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. परंतु हे जे उदाहरण आहे ते तोंडी सोडवता येते, हे कुठलीही आकडेमोड न करता आपल्याला याचं उत्तर काढता येईल. कसं ते पहा. मसावी 4 दिली, लसावी 144 दिली आणि पर्यायामध्ये त्या संख्या दिलेली, त्या दोन संख्या ज्या आहेत ज्यांचा मसावी 4 आहे आणि लसावी 144 आहे. मग आपल्याला एक नियम माहित आहे की लसावीला दिलेल्या संख्येने पूर्ण भाग जातो, बरोबर आहे. मग आपण पहिला पर्याय घेऊ. 12 आणि 36 ने 144 ला भाग जातो का? जातो. परंतु 12 आणि 36 जोडी अशी आहे की 12 ने या ठिकाणी 36 ला भाग जातो. मग आपण एक नियम शिकलेला आहे, लहान संख्येने मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर लहान संख्या ही मसावी असते, मोठी संख्या ही लसावी असते. मग 12 आणि 36 मध्ये 12 त्रिक 36, मग पूर्ण भाग गेला म्हणजे 36 ही लसावी आहे, 12 ही मसावी आहे. आपल्याला 4 आणि 144 दिलेला आहे, म्हणजे हा पर्याय आपला तोंडी पद्धतीने केलं तर हे येणार नाही. दुसरा पर्याय पाहू, 16 आणि 36. मग 16 ने 144 ला भाग द्या, 16 9 144. 36 ने 144 ला भाग द्या, 36 गुणिले 4 144. म्हणजे 4 आणि 9 आता हे काय आहेत, असामायिक अवयव आहेत. याचा अर्थ आपला उत्तर हा पर्याय क्रमांक 2 आहे. हे कुठलीही आकडेमोड न करता तोंडी पद्धतीने हे काढलेले उत्तर आहे. ठीक आहे. तर आपण आता प्रश्न क्रमांक 9 कडे वळू. 6 2 4 स्टार 1 6 या संख्येला 72 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? तर ऍक्च्युअली हा उदाहरण हा विभाज्यता या चॅप्टरवरचा आहे. आपल्याला या मसाव्याने लसावीमध्ये इथं दिलेला आहे. तर याच्यापुढे आपण शिकलेला आहे विभाज्यता कसोटीमध्ये आपण शिकलेला आहे. आपल्याला 72 ची कसोटी तयार करायची आहे. या संख्येला 72 ने निशेष भाग जातो असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला तयार काय करायचे, 72 ची कसोटी तयार करायची. कुठल्याही संख्येची कसोटी कसं तयार करता येईल, त्या संख्येचे दोन समूळ अवयव पाडायचे. समूळ अवयवाचा अर्थ काय, त्या दोघांना कशानेही आता भाग जाता कामा नाही. मग 72 हे कोणा दोघांचा गुणाकार आहे, 8 आणि 9 चा गुणाकार आहे, बरोबर. मग 8 आणि 9 ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे हे दोन समूळ अवयव आहेत. मग आता 72 ने भाग जातो म्हणजे 8 ने आणि 9 ने भाग गेला म्हणजे 72 ने भाग हा 100% जातोच. एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण, म्हणजे अगोदरच्या कसोटीचं. ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने भाग जातो, बरोबर. ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने भाग जातो. याच्या उलट वाक्य घेऊ आपण. ज्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 3 ने आणि 4 ने तर जातोच जातो. ज्या संख्येला 72 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 8 ने आणि 9 ने पूर्ण भाग जातोच जातो, बरोबर. म्हणून या संख्येला जर 8 ने आणि 9 ने भाग गेला म्हणजे 72 ने भाग जातोच. म्हणून 8 ची आणि 9 ची कसोटी या संख्येवर अप्लाय करा म्हणजे त्या संख्येला 72 ने भाग जातो, याचं उत्तर आपल्याला सापडेल. 8 आणि 9 या दोन पैकी कोणत्या संख्येची कसोटी सोपी आहे, 9 ची सोपी आहे. काय कसोटी आहे 9 ची, अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. आता ह्या अंकांची बेरीज करा आणि त्याला 9 ने भाग द्या. 6 2 4, 4 4 8. स्टारच्या जागी पहिला पर्याय घ्या. 6 2 8 8, 6 2 8, 8 4 12, 12 4 16, 16 आणि 17, 17 आणि 6 23. 23 ला 9 ने भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी या संख्येला 9 ने भाग जात नाही. 6 2 8, 8 4 12, 12 आणि 13, 13 आणि 6 19. दुसरा पर्याय ठेवा. 19 आणि 3 22, 22 ला 9 ने भाग जात नाही, यालाही सोडा. त्याच्यानंतर याची बेरीज किती आली होती, 19. 6 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 13, 13 आणि 6 19. 19 मध्ये पुन्हा 8 मिसळा. 9 8, 19 आणि 8
किती येते 27. मग 27ला 9ने पूर्ण भाग जातो. मग या ठिकाणी 8 ठेवा. मग पुन्हा 8ने भाग देऊन पहा. 8 एका 8, 0 8 दोन्ही 16. म्हणजे याला 8नेही पूर्ण भाग दिला. जर आपण स्टारच्या जागी 8 ठेवलं तर या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो आणि 9ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच या संख्येला 72ने पूर्ण भाग जातो. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आहे ना सोपं? तर या पद्धतीनं आपण हा गणित बघितलेला आहे. आता आपण जाऊ 10व्या उदाहरणाकडे. तर 10वं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ते खूप सोपं आहे. याचंही उत्तर आपल्याला तोंडी काढता येते. आपण अगोदर पद्धतीने काढू, त्याच्यानंतर मग तोंडी उत्तर कसं काढायचं हे देखील आपण पाहू. कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45, 6वीच्या 45, 7वीच्या 30 आणि 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करावयाचे आहे. 45 मुलं हे 6वीचे आहेत, हे 7वीचे आहेत आणि हे 8वीचे आहेत. बरोबर. 6वीची रांग करायची आहे, 7वीची रांग करायची आहे आणि 8वीची रांग करायची आहे. तर पुढे काय सांगितलं, प्रत्येक रांगेत मुलींची संख्या समान ठेवायची. म्हणजे 45 मुलींच्या रांगा करायच्या, परंतु मग त्याच्या 1 2 3 ज्या काही रांगा होतील त्याच्यामध्ये समान संख्या पाहिजे. याच्या ज्या काही रांगा होतील समान संख्या पाहिजे, याच्या ज्या काही रांगा होतील त्याच्यामध्ये समान संख्या पाहिजे आहे. तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? मग सोपं काम आहे. याचा आपण काय करू, मसावी काढू. काय काढू आपण, मसावी. तर मसावी काढत असताना आपल्याला सेपरेट अवयव पाडावे लागतील. तर 45ला 5ने भाग जाईल, 5 9 45, 3 3 9, 3 1 3. हे 3 10 30, पुन्हा 2 5 10 आणि हे 5 1 5. पुन्हा हे 2 हे 30 येईल, हे 2 15 येईल, हे 3 5 येईल आणि हे 5 1 येईल. बरोबर. मग 45 30 आणि 60चे आपण या ठिकाणी अवयव पाडले. मग आपल्याला काय घ्यायचे, मसावी घ्यायचे. मसावी घेण्यासाठी तिन्ही मधले कॉमन अंक घ्यायचे आहे. मग इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, 5 घ्या. इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं 3 आहे, 3 घ्या. 5 ते 15. कारण आता इथं दुसरं काही घेतलं नाही, कॉमन तिन्ही मध्ये मिळून कॉमन कुठेही नाही. इथं 2 आहे, इथं 2 आहे, मात्र इथं 2 नाही. इथं 3 आहे, मात्र या ठिकाणी कुठेही आता 3 उरलेलं नाही. मग तिन्ही मध्ये जे कॉमन आहे तेच घ्यायचं म्हणजे मसावीसाठी. तर 5 3 15 ही काय आली, आपली मसावी आली. मग आता 45 मुलीचे 15 प्रमाणे रांगा करा. 15 3 45, हे 3 रांगा होतील. 45 मुलींच्या 3 रांगा होतील. हे 30 मुलींच्या 2 रांगा होतील आणि 60 मुलींच्या 4 रांगा या ठिकाणी होतील. आणि प्रत्येक रांगेमध्ये 15 15 15 म्हणजे 15 15 15 15 15 15 15 15 15 म्हणजे समान. काय आलं, प्रत्येक रांगेत मुलींची संख्या कशी आली, समान आली. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय येईल, पर्याय क्रमांक 2 15. तर या पद्धतीने आपण सध्या 7.1 मसावी आणि लसावी या चॅप्टरवरचा बघितलेला आहे. यानंतर आपण स्वाध्याय 7.2 हे पुढच्या भागामध्ये पाहू. नमस्कार.